नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण पहा काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, 2026चा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, दलाई लामा. तर पहा, 2026चा ग्रॅमी पुरस्कार हा दलाई लामा यांना देण्यात आलेला आहे. जे की पहा, हा जो सोहळा होता तर तो पहा अमेरिका या ठिकाणी, कुठे? अमेरिका देशातील लॉस एंजलस या ठिकाणी पार पडलेल्या पहा 68वा कितवा होता? 68वा ग्रॅमी हा जो पुरस्कार आहे तर तो तिबेटियन आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांना पहा त्यांच्या ऑडिओ बुक कोणतं होतं तर ते नरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग. कोणतं ऑडिओ बुक होतं तर ते नरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या श्रेणीमध्ये त्यांना आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार हा जिंकलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. तर पहा, प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणते भारतातील युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, दोन्ही बरोबर. म्हणजेच पहा, पहिला आहे अजिंठा आणि एलोरा गुहा, दुसरा आहे पहा सांची स्तूप. तर अजिंठा, वेरूळ लेणी आणि सांची स्तूप हे जे दोन्ही ठिकाणे आहेत तर ते पहा युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर महाराष्ट्रातील पहा अजिंठा आणि एलोरा हे जी लेणी आहे तर ती बौद्ध धर्मातील चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, तोडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तामिळनाडू. तर तामिळनाडू राज्यातील पहा निलगिरी पर्वतरांग, काय? निलगिरी पर्वतरांगेमध्ये पहा तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. तर तोडा ही जी आदिवासी जमात आहे तर यांचा पारंपरिक व्यवसाय कोणता आहे तर तो म्हशी पाळणे आणि भरतकाम करणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय खेळाडू नीरज चोपडा यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये कोणते पदक मिळवले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, रौप्य. तर पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये नीरज चोपडाने 89.45 मीटर, काय? नीरज चोपडा यांनी पहा 89.45 मीटर भाला फेकून रौप्य पदक हे त्यांनी जिंकलेले होते. जे की सुवर्ण पदक हे पहा पाकिस्तानच्या आर्शद नदीमने ते जिंकलेले होते, सुवर्ण पदक हे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, नीरज चोपडा यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये रौप्य हे पदक मिळवलेले होते. प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. तर पहा, भारतातील पहिले AI विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील पहा रायगड या जिल्ह्यामध्ये, कुठे? महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये पहा युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी हे भारतातील पहिले विशेष AI विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणत्या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, गोंडी. तर पहा, गोंडी या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला नाही. तर भारत सरकारने पहा तमिळ, संस्कृत आणि तेलुगू या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, पहा दांडपट्टा. तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या कितव्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8. सन 2024चा 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. राम सुतार. तर पहा सन 2024चा 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. तर आशा भोसले यांना पहा 2020मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पहा 2022मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले होते. आणि अशोक सराफ यांना पहा 2023मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि राम सुतार यांना 2024मध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. दादाभाई नौरोजी. तर पहा दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10. पाण्याचे जास्तीत जास्त घनता किती तापमानाला असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. 4 अंश सेल्सिअस. तर पहा आपण जेव्हा पाणी तापवतो तेव्हा 4 अंश सेल्सिअस तापमानाला त्याची घनता म्हणजे त्याला डेन्सिटी असे म्हणतात, तर ती सर्वात जास्त असते आणि ते पहा आकारमानाने सर्वात कमी असते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 4. पाण्याची जास्तीत जास्त घनता ही 4 अंश सेल्सिअस तापमानाला असते. प्रश्न क्रमांक 11. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यामध्ये आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. बिहार. तर पहा प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष हे बिहार या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 12. सिस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. पहा भूकंप. तर भूकंपाच्या लहरीची तीव्रता मोजण्यासाठी पहा सिस्मोग्राफ हे यंत्र वापरले जाते. प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. अमेरिका. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील जी उद्देशपत्रिकेची कल्पना होती तर ती अमेरिका या देशाकडून घेण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 14. बिहार राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. पटना. पटना हे जे शहर आहे तर ते पहा गंगा या नदीच्या काठावर वसलेलं आहे. काय पटना हे जे शहर आहे तर ते गंगा नदीच्या काठावर वसलेलं एक ऐतिहासिक शहर आहे. पटना या शहराचे प्राचीन नाव काय होते तर ते पाटलीपुत्र. काय होते? पाटलीपुत्र. हे पहा पटना या शहराचे प्राचीन नाव आहे पाटलीपुत्र. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. बिहार या राज्याची राजधानी पटना आहे. प्रश्न क्रमांक 15. गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. जॉर्ज 5वा. तर पहा गेटवे ऑफ इंडियाची उभारणी ही इंग्लंडच्या जॉर्ज 5वा आणि राणी मेरी यांच्या पहा भारत भेटीच्या स्मरणामध्ये 1911मध्ये किंवा 1911मध्ये गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. बायोगॅसचा मुख्य घटक खालीलपैकी कोणता आहे? तर बायोगॅसचा मुख्य घटक हा पहा ऑप्शन क्रमांक 2. मिथेन. मिथेनचं रासायनिक रेणुसूत्र काय आहे तर ते CH4. कोणतं आहे? CH4. तर पहा बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण हे की पहा 55 ते 75% किती असते? बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण हे 55 ते 75% इतके असते. प्रश्न क्रमांक 17. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगा ही कोणत्या साली सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. 2006 म्हणजेच 2 फेब्रुवारी
2 फेब्रुवारी 2006 या दिवशी पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. संगणकाचे स्टोरेज डिव्हाइस म्हणजेच माहिती साठवण्याचे साधन खालीलपैकी कोणते नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 राउटर. तर राउटर हे संगणकाचे स्टोरेज डिव्हाइस नाही. जे की पहा राउटर हे एक इंटरनेट कनेक्शनसाठी वापरले जाणारे नेटवर्किंग डिव्हाइस आहे. कोणता आहे? नेटवर्किंग डिव्हाइस आहे. तर हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह आणि CD हे जे 3 आहे तर ते माहिती साठवण्याचे साधन आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. रडारमध्ये कोणत्या लहरीचा वापर होतो? तर रडारमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 रेडिओ लहरी. कोणत्या? रेडिओ लहरीचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 20. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पित्तळखोरा. जे की पहा संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असून पित्तळखोरी ही पहा भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे. प्रश्न क्रमांक 21. LPGमध्ये प्रामुख्याने कोणते घटक असतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन आणि आयसोब्युटेन. तर LPGमध्ये पहा प्रामुख्याने ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे 2 घटक असतात. प्रश्न क्रमांक 22. बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 आसाम. तर बिहू हा जो नृत्य प्रकार आहे तर तो आसामचा अत्यंत लोकप्रिय लोकनृत्य प्रकार असून तर तो पहा वर्षातून 3 वेळा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23. काळकर्ते हे टोपण नाव पुढीलपैकी कोणाचे आहे? तर काळकर्ते हे जे टोपण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 शिवराम महादेव परांजपे. कोणाचं आहे? शिवराम महादेव परांजपे यांचे काळकर्ते हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नागालँड. नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25. ईमेल पाठवण्यासाठी व प्राप्त करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व योग्य. म्हणजेच पहा पहिला आहे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, दुसरा आहे पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल आणि तिसरा आहे इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. तर पहा ईमेल पाठवण्यासाठी सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल यूज करतात. काय आहे? ईमेल पाठवण्यासाठी सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल यूज करतात आणि प्राप्त करण्यासाठी पहा पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल आणि इंटरनेट मेसेज ॲक्सेस हे जे 2 प्रोटोकॉल आहे तर ते प्राप्त करण्यासाठी यूज करतात. प्रश्न क्रमांक 26. लिंबू आणि संत्र्यामध्ये पुढीलपैकी कोणते आम्ल असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सायट्रिक. तर पहा लिंबू आणि संत्र्यामध्ये सायट्रिक हे आम्ल असते. प्रश्न क्रमांक 27. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे जे राज्य आहे तर ते पहा भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 28. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर पहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही जी पदवी आहे तर ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. थॉमस चषक स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 बॅडमिंटन. तर थॉमस चषक स्पर्धा ही जी आहे तर ती बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30. 2023 सालचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आशा भोसले. आशा भोसले यांना पहा 2023 सालचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा त्यांना देण्यात आलेला आहे.